साथ सॉरी जो इनका कंपनी का नाम है देविदास ग्रुप ऑफ कंपनीज, इनका एक बहुत ही अच्छा एक पर्पस है जो अब हम सब जब बिजनेस स्टार्ट करते हैं तो सबको पता नहीं होता है कि प्रोसीजर क्या है, स्टेप्स क्या है, और इनकी कंपनी ये करती है कि स्टार्टअप्स को ट्रेन करती है। एंड अब तक आई थिंक आप 200 प्लस कंपनीज को ट्रेन कर चुके हैं। एंड आज तक इट वाज ओनली महाराष्ट्र, बट अभी पैन इंडिया हो रहा है। एंड आई थिंक द फर्स्ट वर्कशॉप गोवा में है, तो गोवा में अभी आप बता देंगे कब है? एक मार्च एंडिंग में हो रहा है, मार्च एंडिंग में 26, 27, 28। और मेरे ऑडियंसेस को बोल सकते हैं प्रोग्राम का कुछ नाम है जो अल्टीमेट मिलियनेयर ब्लूप्रिंट उस प्रोग्राम का नाम है, जो कि स्टार्टअप वालों के लिए एमएसएमई जितने भी लोग हैं, तो एक जगह क्या कि वो रुक जाते हैं। जो भी उद्योजक है, जो उद्यमी है, स्टार्ट तो करते हैं लेकिन रुक जाते हैं। तो उनको रुकना नहीं, आगे चलना है, लेकिन किस वजह से रुकते हैं, क्या उनके प्रॉब्लम्स है, क्या चैलेंजेस है, क्या क्या फियर है, उनके मन के डाउट है। तो इस तरीके से हम वो 4 डेज को ऐसे डिजाइन किया है, उसमें माइंडसेट मिलता है, स्पिरिचुअलिटी मिलती है और बिजनेस सक्सेस भी मिलता है। तो इस तरीके से हम लोग डिजाइन करके वो प्रोग्राम कर रहे हैं। तो एक होलसम जो रिक्वायरमेंट है स्टार्टअप के लिए, जो एक्चुअली इंडिया के लिए बहुत इम्पोर्टेंट है, बिकॉज मेक इन इंडिया भी अभी इतना प्रमोट कर रहे हैं। सो बहुत सारे स्टार्टअप्स हैं और मेरे खुद के सर्किल में बहुत लोग हिचकिचाते हैं कि क्या करें, कैसे करें, और इसकी वजह से बहुत लोग शुरू भी नहीं करते। तो इट इज़ रियली नाइस आप जो कर रहे हैं, आपका पर्पस बहुत अच्छा है। एंड जो भी यहाँ पे रहना, जो भी मैं सपोर्ट दे सकती हूँ, मैं इसलिए यहाँ पे हूँ। सो थैंक यू सो मच फॉर हैविंग मी। एंड आई होप कि इनका जो मोटिव है, इनका जो प्लान है, बहुत आगे बढ़े और पैन इंडिया बहुत सक्सेसफुल। मैडम को मैं दिल से थैंक्स कहूँगा, क्योंकि यहाँ पे जितने भी ऑनर्स, बिजनेस ऑनर जो आए हैं, इन्होंने स्टार्टअप किया है और अपने काम में कुछ सफलता हासिल की है, और उनको अप्रिशिएट करने के लिए मैडम आए हैं कि आज उनको एक राष्ट्र निर्माण अवार्ड हम जो प्रेजेंट करने वाले हैं, जो उनको देने वाले हैं। तो उनका हक है, वो हक जो है वो मैडम के हाथों से सम्मानित करने जा रहे हैं, जहाँ से उनको एक प्रेरणा मिलेगी, एक मोटिवेशन मिलेगा, और वही मोटिवेशन उनको अपने बिजनेस में आगे जाने के लिए एक राह दिखाएगा। जी जी, इट्स अ ग्रेट इनिशिएटिव, थैंक यू। स्पॉन्सर नहीं है, देविदास जी ने चांस दिया है एक इतने अच्छे क्रिएटिव एनवायरनमेंट में खुद को प्रेजेंस करने का। और ये जो चीज़ें हैं, ये एक्चुअली बिजनेस ग्रोथ एक अलग वर्ड होता है। इस तरह के इवेंट से, इस तरह की एक्टिविटी से जो मोटिवेशन, जो इंस्पायरेशन बनती है कि लाइफ में कुछ हल्का क्रिएटिव मोड में भी चलना चाहिए, वो सबसे बड़ी आपकी अच्छी चीज़ है। और बस इंट्रोडक्शन यही है कि देविदास जी, भगवान कृष्ण करे, इनका बहुत अच्छा सिस्टम चले और ग्लैमर शायद है, हर सिस्टम में ठीक चले। अपने आप कुछ कहना चाहिए? क्रिएटिव लोगों से मिलना हुआ, इतना अच्छा अरेंजमेंट, सब बहुत अच्छा लगा। सुपर मैनेजमेंट, बहुत अच्छा। और आप लोग भी शायद स्पीकर विद बिजनेस ग्रोथ के लिए आइडिया से इवेंट होते हैं, सब लोग आते हैं हमारे इवेंट में, बड़े बड़े इवेंट करते हैं हम लोग। एक्चुअली मैं मेरे बारे में कहना चाहूँगा तो एक्चुअली आपका ऑडियंस जानता भी है, आप भी जानते हैं कि हमारे जो प्रोग्राम होते हैं बिजनेस से रिलेटेड ज़्यादा होते हैं, कि भारत भर में जितने भी एंटरप्रेन्योर्स हैं, जो भी उद्यमी हैं, जो कि अटके हुए हैं एक जगह पे, एक जगह तक आकर स्टक हुए हैं, उनको नेक्स्ट लेवल कैसे जाना है ये लोगों को पता नहीं होता है। ज़्यादातर लोग सीखते हैं लेकिन उसको इम्प्लीमेंटेशन उनके अंदर नहीं होता, इम्प्लीमेंट कैसे करना है वो करने के लिए नहीं आता। तो वो जो बोलते ना, एक मेंटर का काम बोलो या फिर गुरु का काम बोलो, तो वो हम लोग करते हैं कि हम सिखाते भी हैं और इम्प्लीमेंटेशन करवाते भी हैं, जहाँ से उनको बढ़िया बढ़िया रिजल्ट मिलते हैं। और यही हम चाहते हैं कि यही रिजल्ट पाके उनका हमेशा ग्रो होता है। और सर आप सबसे पहले धन्यवाद सर को, जो सर ने आज हमें यहाँ आने का मौका दिया और इस इवेंट पे पार्टिसिपेट करने का मौका दिया, और सर ने अच्छे से गाइडेंस किया। फर्स्ट इवेंट था मेरा, काफ़ी अच्छा लगा इवेंट में। एक्चुअली कैसे है, अभी यहाँ पे जो अवार्ड सेरेमनी हमने किया है, एक्चुअली मैं एक माध्यम हूँ, मैं ये समझता हूँ। सर है और भी हमारे साथ बहुत सारे लोग हैं, तो ये सब मिलके एक बोलते ना, एक यूनिटी है। एक्चुअली जो बिजनेस ओनर बहुत मेहनत करता है, दिन रात तो मेहनत करता है, लेकिन उसका जो अंदर का जो दर्द होता है ना, वो खुद जानता है। ना वो किसी को बोल सकता है, ना वो दिखा सकता है, क्योंकि दिखाएगा, अगर बिजनेस ओनर है वो दर्द दिखाएगा तो उसका धंधा भी नहीं चलता है। तो वो एक जो बिजनेस ओनर है वो एक चीज़ में जो बोल रहा है वो खुद जानेगा।
लेकिन उसको अप्रिशिएट करने के लिए अभी कोई तैयार नहीं है। क्योंकि वो मेहनत करता है, बहुत सारा सेक्रीफाइस करता है, बहुत कड़ी मेहनत करके उसको जो मिलता है ना, तो उसके लिए उसको अप्रिशिएट कहीं पे नहीं मिलता है। इस ऐसे कुछ प्रोग्राम हम अरेंज करते हैं, सर जैसे लोग हमें मदद करते हैं और हम लोग मिल के लोगों को सहायता देते हैं, एक अप्रिशिएशन देते हैं, अप्रिशिएट करते हैं. आपण मराठीमध्ये म्हणतो ना की एक शाबासकीची थाप जी कुठेही मिळत नाही आणि ती एक थाप असते ना, तर ती लोकांना मोटिवेट करते आणि ते मोटिवेशन जे आहे ते मोटिवेशनच त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या बिझनेसमध्ये, त्यांच्या लाईफमध्ये ते एक मोठी सक्सेससाठी त्याला मदत करते. तर एक आम्ही जे मिळून काम करतो आहोत, एक आपण शाबासकीची थाप म्हणूया. तर त्यासाठी आलेले राष्ट्र निर्माण अवॉर्ड्स आम्ही देतोय. म्हणजे ज्या लोकांनी राष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी, देशाच्या विकासासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी काही आपल्या उद्योगाच्या माध्यमातून जी काही सेवा केलेली आहे, लोकांना मदत केलेली आहे, तर त्या मदतीचा एक पुरस्कार म्हणता येईल. तर तो एक पुरस्कार आम्ही आमच्या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना देत आहोत, ज्याच्यामुळे त्यांना एक प्रेरणा मिळेल, एक नवीन उमेद मिळेल आणि त्यांच्या लाईफमध्ये आणि त्यांच्या बिझनेसमध्ये एक मोठं सक्सेस मिळवण्यासाठी सक्षम होईल. मी चैतन्य शरद नेवे, चैतन्य एंटरप्राइजेस आणि टेलिकॉम कंपनीचा ओनर आहे. तर मला या विश्वनिर्माण उद्योजक 2016 मध्ये बोलवल्याबद्दल मी या कंपनीचा खूप ऋणी आहे आणि त्यांनी मला चांगल्या प्रकारे सन्मान देऊन मला एक आशा निर्माण केली की अजून पुढे मी काहीतरी करू शकेल. त्यामुळे त्यांचं सगळ्यांचंच धन्यवाद. थँक्यू. Proud moment for me receiving this second award for my finance. In this career I have been working as 2017 and खरंच आज राष्ट्र निर्माण उद्योजक सन्मान 2026 हा अवॉर्ड घेताना मला खरंच खूप आनंद होतोय. आणि हा कार्यक्रम जे देवीदास ग्रुप ऑफ कंपनी यांनी आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो. धन्यवाद. We are representing Child and Adult Rehabilitation and Education Society, an NGO, which is working for the upliftment of the specially challenged kids. We are working in this sector and we are really honored today that we had been awarded for our services. आणि आम्हाला खूप आनंद झालाय आणि आमच्या पूर्ण टीमला आनंद झालाय की आमच्या एनजीओला हा अवॉर्ड दिल्याबद्दल. वी आर व्हेरी ग्रेटफुल टू द ऑर्गनायझेशन्स ज्यांनी आम्हाला हा अवॉर्ड दिला आणि ह्या अवॉर्डमुळे आम्हाला परत एक इन्स्पिरेशन मिळेल सो दॅट वी कॅन डू फॉर द बेटरमेंट ऑफ दिस किड्स. दे आर रिअली we want them to integrate into the mainstream of the society. They are very, very challenged and we need the support of the entire society in it. तर मला राष्ट्र निर्माण उद्योजक सन्मान 2026 दिल्याबद्दल मी देवीदास ग्रुप आणि स्नेहा उलाल मॅडमचे मनापासून धन्यवाद करतो. धन्यवाद. थँक्यू. माझं नाव राजेश लक्ष्मीपती येल्दी. मी आराध्या फाउंडेशनचा संस्थापक आहे. माझी संस्था प्री मॅच्युअर मुलं यांच्यासाठी काम करते आणि जे आयरिस प्रेग्नेंट मदर आहेत त्यांच्यासाठी आम्ही सपोर्ट करतो. आजकाल तुम्ही पाहिलं असेल 1 किलो 700 ग्रॅम असे मुलं जन्माला येतात आणि जे इकॉनॉमिकली पुअर आहेत आणि ते लोक हॉस्पिटलपर्यंत जाऊ शकत नाही किंवा NICUचे फॅसिलिटी घेऊ शकत नाही. तर माझी संस्था काय की अशा फॅमिलीजना बाळाच्या 2 वर्षापर्यंत आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांना मेडिकल सप्लिमेंट, न्यूट्रिशन सप्लिमेंट प्रोव्हाइड करतो. गेल्या 7 वर्षापासून सोलापूरमध्ये माझा प्रोजेक्ट चालू आहे. आता अंबरनाथला माझा CSR प्रोजेक्ट पण इम्प्लिमेंट होतोय आणि गव्हर्नमेंटच्या कोलॅबरेशनमध्ये करतोय. आज खूप आनंद होतोय मला या अवॉर्ड घेताना. ॲक्च्युली हा संस्था सुरू होण्याचं कारण माझी स्वतःची मुलगी आहे. ती स्वतः प्री मॅच्युअर जन्माला आली होती 7 वर्षापूर्वी. त्या इन्स्पिरेशननी मला वाटलं की आपण काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे आणि मी हे सुरू केलं आणि खूप चांगलं चालू आहे. मला हे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे की कांगारू मदर केअर थेरपी ही खूप इम्पॉर्टंट आहे ज्या प्री मॅच्युअर मुलांसाठी, त्यांचं वेट वाढण्यासाठी. त्याच्यासाठी आम्ही काम करतो. थँक्यू. मी अजय राजू शिंदे, RR इंटेरियर डिझायनर आणि RR कन्स्ट्रक्शनचा फाउंडर. PCMC आणि पुण्यामध्ये आपलं काम चालतं. इंटेरियरमध्ये आपण काम करतो. बेसिकली इंटेरियर हे कॉन्सेप्ट फक्त POP किंवा फर्निचर असं नाही आहे, तर ते कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काम करत आहोत. RR इंटेरियरमध्ये मागील 6 वर्षापासून काम करताना आम्ही बरेचसे प्रोजेक्ट कंप्लीट केलेले आहेत आणि त्याबरोबर आता RR इंटेरियर बरोबर RR कन्स्ट्रक्शनमध्ये आपण एंट्री केलेली आहे. सर्व गोष्टी एका छताखाली कशा मिळतील यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न चालू झालेला आहे. प्लॉटपासून कन्स्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शनपासून इंटेरियर या सर्व गोष्टी आम्ही एका छताखाली आम्ही घेतलेल्या आहेत. धन्यवाद. नमस्ते, मी लक्ष्मी दणे, फाउंडर ऑफ नारी शक्ती योग निसर्गोपचार केंद्र. मी गेली 5 वर्षापेक्षा जास्त महिलांच्या आरोग्य याच्यावर काम करते आहे.
नॅचरोपॅथी आणि योगाच्या मदतीने. तर माझ्याकडे मोस्ट ऑफ द अशा लेडीज येतात की ज्यांना पिरियड्स रिलेटेड प्रॉब्लेम असतात आणि ते सगळे प्रॉब्लेम्स मी त्यांचे फक्त नॅचरोपॅथी आणि योगाच्याद्वारे क्युअर करते. आणि यासाठी आज मला राष्ट्रनिर्माण उद्योजक अवॉर्ड मिळालेला आहे. तर आज मी देवीदास अँड ग्रुप ऑफ कंपनीचे खूप धन्यवाद आणि आभार मानते. त्याचबरोबर असं आश्वासन देते की आत्तापर्यंत जो काही महिलांना हेल्थ इश्यू येतो आहे तो सॉल्व्ह करण्याचा मी माझ्या पद्धतीने खूप प्रयत्न करेन. धन्यवाद. तर मी डॉक्टर मंगेश पी देसाई, यशायू 99 आयुर्वेदा वेलबिंग सेंटर, पिंपळे सौदागर, पुणे येथे कार्यरत आहे. मी सर्व आजारांवर शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा करतो आणि या कार्याबद्दल आपल्याला देवीदास ग्रुपतर्फे बेस्ट आयुर्वेदिक वेलबिंग सेंटर म्हणून गौरवण्यात आलेलं आहे. तर मी देवीदास ग्रुप यांना सुद्धा यासाठी खूप धन्यवाद मागतो. नमस्कार. मी अमोल मोतीराम व्यवहारे, जे हा कार्यक्रम घेतलेला आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योजकाला जास्तीत जास्त प्रेरणा भेटते. या प्रेरणेतून नवीन युवक उद्योजक तयार होतात. त्यासाठी खूप मोठा फायदा होते आणि सर्व आपल्या मीडियाचीही खूप आभार आहे. या कारणामुळे काय होते की सामान्य छोटे मोठे ग्रामीण भागातील युवक जे आहेत ते उद्योगामध्ये चांगले सक्सेस कशा प्रकारे व्हावे हे आपल्या मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचते आणि यातून मनापासून एक प्रेरणा भेटते. याबद्दल देवीदास ग्रुप सरांचे, देवीदास ग्रुप आणि सर्व सहकारी मंडळींचे मी आभार मानतो आणि सर्व पत्रकार बांधवांनाही धन्यवाद देतो. धन्यवाद. आमचा सिद्धीपूट पापड व्यवसाय आहे आणि पापड व्यवसाय भोसरीमध्ये आहे. पापड आलेला आहे ना. तर हा पुरस्कार आमच्या मिसेसला आज प्रदान करण्यात आला. मी अतिशय आनंदी आहे आम्ही आणि तुमचं सगळ्यांचा आम्ही आभार मानतो. धन्यवाद. आपला जो बिझनेस आहे आउट ऑफ पुणे आणि आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 80 ते 100 लेडीज आपलं रिसेलिंग करतात. आपली मॅन्युफॅक्चरिंग भोसरीमध्ये आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेने आम्ही पुढे जात आहोत. तर हा जो सन्मान मिळाला आहे मला, या पुरस्कारामुळे नक्की माझ्या उद्योगाला मोठी प्रेरणा मिळेल. आजपर्यंत मला या 2 वर्षामध्ये 8 ते 10 पुरस्कार मिळाले. थँक्यू सो मच. माझे सगळे ग्राहक, माझे कस्टमर आणि माझे रिसेलर, आईवडील, माझी फॅमिली या सगळ्यांच्या वतीने मी पुढे जात आहे. असाच तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला राहू द्या. डॉक्टर प्रियांका एम देसाई, आयुर्वेदिक ब्युटी अँड हेअर केअर एक्सपर्ट. तर यशायू 99 आयु सौंदर्यम औषधालया यामध्ये आम्ही जवळजवळ प्युअर आयुर्वेदिक क्वालिटीचे आणि नॅचरल पद्धतीने बनवलेले रिझल्ट ओरिएंटेड असे 19 ते 20 प्रोडक्ट काढलेले आहेत. त्याचे खूप छान रिझल्ट आहेत. त्याबद्दलच मला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि देवीदास ग्रुप ऑफ कंपनी यांची मी खूप खूप आभारी आहे. त्यांनी मला इथे बोलावून हा पुरस्कार दिला, पुरस्कार सन्मानित केला आणि माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद. थैंक यू सर. बहुत अच्छा लगा यहाँ पे सामान पाके और सम्मानित होके, और काफ़ी अच्छा ये जो इंटरप्रेन्योर वगैरह है उनके लिए बहुत अच्छा इवेंट है. हम लोग मुंबई में यूपीएससी एमपीएससी की स्पर्धा परीक्षा के लिए कोचिंग चलाते हैं, जहाँ पे महाराष्ट्र के बच्चे के पास अगर EWS SC ST सर्टिफिकेट है या कास्ट में आता है तो हम लोग अप टू 50% का डिस्काउंट देते हैं. हमारे सेंटर पुणे में भी हम चला चुके हैं, विमान नगर में, और औंध में भी सेंटर चला चुके हैं और 15 ईयर का एक्सपीरियंस है हमारा. ये प्रदीप सर हमारे डायरेक्टर हैं जो पूरा स्पर्धा देखते हैं, बैंकिंग, SSC, रेलवे, और महाराष्ट्र के छात्रों को 50% ऑफ हमेशा. और हमारा मुंबई में बोरीवली में भी ब्रांच है और अंधेरी में भी है, दोनों भी स्टेशन के सामने ही है. आनंद कुमार झा है, DD इंस्टीट्यूट ऑफ फायर एंड सेफ्टी में चलाता हूँ, जो कि नेशनल फायर सेफ्टी काउंसिल औरंगाबाद संभाजी नगर से हमारा एफिलिएशन है. हम लोग बच्चों को हेल्थ एंड सेफ्टी में ट्रेनिंग, प्लेसमेंट, नौकरी भारत में और अब्रॉड में भी प्लेसमेंट देते हैं, जहाँ पे बच्चे अच्छा भविष्य बनाते हैं और महाराष्ट्र का नाम करते हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र. नोमरे पाटील, छत्रपती संभाजीनगरवरून मला देवीदास ग्रुप कंपनीने बोलवलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. माझं CCTV मॅन्युफॅक्चरिंगचं काम आहे. तर इथून पुढे मी असंच वाढत चालणार त्याला. आणि माझं या ध्येय असं आहे की मराठी उद्योजक हे आपला वाढलाच पाहिजे. आपला एकदम खेड्यापाड्यातून आपला जो मराठी तरुण आहे तो एकदम वरती गेला पाहिजे, हेच माझं या ध्येय आहे. धन्यवाद.
माझं नाव आयशा शेके, मी सखी ब्युटी सलोन अँड अकॅडमीची स्पॉन्सर आहे. देवीदास ग्रुप ऑफ कंपनीने आज मला खूप छान ऑपॉर्च्युनिटी दिली आणि मला सन्मानित केलं, त्याबद्दल मी खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. देवीदास ग्रुपने जो राष्ट्र निर्माण पुरस्कार दिलेला आहे, तर माझं काम असं आहे सर की फक्त पूर्ण भारतामध्ये नवरत्न चालायची, जी हातामध्ये जी घालतात नवरत्न ती, पण आज हे जे ब्रेसलेट आहेत हे 18,000 स्टोन प्रेसेस, 18,000 स्टोन मार्केटमध्ये रिसर्च करून आणणं आणि त्याला बनवणं आणि लोकांना त्याचं महत्त्व समजून सांगणं, याच्यासाठी मला हा पुरस्कार मिळाला आहे. माझा हा प्रोजेक्ट आहे सर, जेमस्टोन रिसर्च प्रोजेक्ट, आणि त्याच्यासाठी मला हा पुरस्कार स्नेहा उल्लाल मॅडमकडून मिळाला. त्याच्याबद्दल मी देवीदास ग्रुपचा आभारी आहे आणि असंच मी काम करत राहीन आणि 18,000 स्टोन लवकरात लवकर संपूर्ण आणण्याचा मी प्रयत्न करेन. मायसेल्फ राज नाडकर, आम्ही मुंबईतून आलो आहोत. कोचिंग इन्स्टिट्यूटचं नाव आहे फोकस इन्स्टिट्यूट ऑफ रिलायबल एज्युकेशन. आम्ही नीट JEEच्या स्टुडंट्सना प्रिपेअर करतो आणि आम्ही आमच्या माध्यमातून जे हायर क्लासेसचे स्टुडंट आहेत, जे हायर फीज अफोर्ड नाही करू शकत, त्यांच्यासाठी एज्युकेशन ॲट अ लोअर अँड चीपर रेट विथ द सेम टाईप ऑफ फॅसिलिटीज आम्ही प्रोव्हाइड करतो. आजचा जो फंक्शन होता तो खूप मस्त ऑर्गनाईज केला होता. स्नेहा मॅडमकडनं आम्हाला अवॉर्ड भेटला, त्याबद्दल आम्ही खूप ग्रेटफुल आहोत आणि पुढे वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर मेनी सच इवेंट्स. जय हिंद. सर हम नासिक से आए हैं, मालेगांव शहर से. हमने एक टाइलॉक्सी हमारा एक शोरूम, हमारा एक ब्रांड है जो कि पूरे महाराष्ट्र में सबसे यूनिक कॉन्सेप्ट हम लेकर आए. कस्टमाइज एथनिक वेयर के अंदर हम लोग स्पेशलाइजेशन कर रहे हैं, जो कि ये कॉन्सेप्ट अभी तक का किसी ने भी लॉन्च नहीं किया है. उसी बेस पे हमने काम किया था और उसी बेस पे हमको आज अवार्ड भी मिला है. ये मुजम्मिल सर, ये हमारे CEO और ओनर है सर. थैंक यू. मैं कमलेश भावसार, मेरा कंपनी का नाम है हिनेस्टा इंडस्ट्रीज प्राइवेट लिमिटेड. उसका सब्सिडरी कंपनी है हिनेस्टा इंडस्ट्रीज, जिसका मैन्युफैक्चरिंग होता है बैटरी असेंबलिंग सर्विसेज में. तो ये उसी के लिए मेरा अवार्ड है मैन्युफैक्चरिंग ऑफ द ईयर 2026. तो धन्यवाद. मैं अपना ग्रुप का जो अभी मुझे अवार्ड दिया गया वहाँ से राष्ट्रीय उद्योजक के लिए मैं धन्यवाद देता हूँ और मैं और आगे बढ़ना चाहता हूँ, इसलिए मैं खुद को धन्यवाद. तथा मान्यवर, मी हेमंत शेंडे, मूल चंद्रपूर. माझं बिझनेस RO वॉटर प्युरिफायरचा. हा सत्कार माझा झालेला आहे, त्याबद्दल मी ग्रुप ऑफ कंपनीचे आणि एक स्नेहल मॅडमचे आभार मानतो. हा सत्कार माझा एकट्याचा नसून हा माझ्या संपूर्ण ग्राहकाचा आहे, त्यांना सुद्धा मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, मी उज्ज्वला खुडे, मी लोगावमधून आली आहे. माझं सलून आहे पोरवाल रोडवर. तर माझं हेअर आणि ब्युटी अकॅडमी आहे. तर देवीदास कंपनीला मी थँक्यू म्हणेल टू ऑनर मी फॉर दिस सच अ ब्युटिफुल अवॉर्ड. थँक्यू.